हॅलो. हा आहे आपला क्लास 10चा सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्लास नंबर 7. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्लास नंबर 7 ज्यामध्ये आपण कव्हर करणार आहे रिमेनिंग एक्झाम्पल ऑफ द प्रॅक्टिस सेट 2.2 म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन किंवा रूट्स कसं फाइंड करणार त्याच्यावरती बेसिस जे एक्झाम्पल्स आहे फाइंड द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. या पोर्शनमध्ये जे रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ते आपण या पार्टमध्ये कंप्लीट करणार आहे. एक्झाम्पल नंबर 8, 9, 10, 11 आणि 12 राईट. या अगोदरच्या पार्टमध्ये याच्या अगोदरचे जे एक्झाम्पल्स आहे प्रॅक्टिस सेटमध्ये ते आपण कंप्लीट केलेले आहे. चला आता एक्झाम्पलला स्टार्ट करूयात. एक्झाम्पल नंबर 9. क्वेश्चन काय दिलं आहे, फाइंड द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय फाइंड करायचं आहे, रूट्स राईट. सर्वात पहिले काय करणार आहे, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन रिराईट करून घ्या. नाउ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज टू एम इन द ब्रॅकेट m minus 24 इज इक्वल टू द 50. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का, नाही. मग सर्वात अगोदर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये राईट डाऊन करू. 2m इंटू m किंवा द होल इक्वेशन इज डिव्हिजिबल बाय 2. किंवा अगोदर सॉल्व करून घ्या किंवा डायरेक्ट 2ने डिवाइड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. या साईडला सुद्धा आपण काय करू शकतो, 2ने डिवाइड करू शकतो. बघा हा m ॲज इट इज ठेवला, m minus 24 इज इक्वल टू द 15 आहे. या साईडला मल्टिप्लिकेशन 2 होता, या साईडला चेंज केल्यानंतर कशामध्ये येणार आहे, डिव्हिजनमध्ये. म्हणजे काय तयार झाला, हा m इन द ब्रॅकेट m minus 24 इज इक्वल टू द 25 राईट. m ब्रॅकेटच्या बाहेर आहे. या m ने काय करा, आतल्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. m इंटू m काय होईल, m स्क्वेअर मायनस 24 इंटू m मायनस 24m इज इक्वल टू 25. स्टँडर्ड फॉर्ममध्ये राईट करण्यासाठी राईट हँड साईडला 0 असला पाहिजे. m स्क्वेअर मायनस 24m इज मायनस 25 इज इक्वल टू द 0. सिम्पल काय केलं आहे, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनला रिराईट करून स्टँडर्ड फॉर्ममध्ये राईट डाऊन केलेलं आहे. त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला काय फाइंड करावं लागणार आहे, ए आणि सीचा प्रोडक्ट. काय फाइंड करसाल बेटा, ए आणि सीचा प्रोडक्ट. एची व्हॅल्यू किती आहे, इथं 1 आहे. सीची व्हॅल्यू किती आहे, मायनस 25. म्हणजेच ए आणि सीचा प्रोडक्ट किती येणार आहे, 1 इंटू मायनस 25. 1 इंटू मायनस 25 किती असतो, मायनस 25 राईट. आता या मायनस 25चे असे फॅक्टर पाडायचे की जेणेकरून त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन किती यायला हवी, ही जी मिडलवाली टर्म्स आहे तिचा कोएफिशियंट यायला हवा, म्हणजे मायनस 24 यायला पाहिजे राईट. बघा मायनस 25चे असे फॅक्टर पाडायचे की जेणेकरून त्याची ॲडिशन किती यायला पाहिजे. फॅक्टर असे पाडणार की ज्यांची ॲडिशन मायनस 24 यायला पाहिजे. आता फॅक्टर एकच पॉसिबल आहे मायनस 25चे, 25 इंटू 1. 25 इंटू 1 25 होतो. ॲडिशन जर केली तर 26 होतं, पण सबट्रॅक्शन किती आहे, आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन यायला पाहिजे. प्लस मायनस आपण चेंज करून घेऊ शकतो. किती यायला पाहिजे, मायनस 24 राईट. मग फॅक्टर तर सर्वांना लक्षात येत आहे काय असणार आहे, 25 इंटू 1 असणार आहे. काय असणार आहे, 25 इंटू 1. परंतु ॲडिशन किती यायला पाहिजे त्याची. बघा प्रोडक्ट तर येतो 25 इंटू 1 25 होतं आहे, पण प्रोडक्ट कसा दाखवलेला आहे, निगेटिव्ह प्रोडक्ट आहे. म्हणजे दोघांपैकी एकाला कोणतं साईन असणार आहे, निगेटिव्ह साईन असणार आहे. पण कोणत्याला निगेटिव्ह साईन असणार आहे, इथं बघा जे मिडल टर्मचं साईन असणार आहे तेच साईन कोणत्या नंबरला घ्यायचं आहे तुम्हाला, ग्रेटर नंबरला. मिडल टर्मचं साईन कोणतं आहे, मिडल टर्मचा साईन तुम्हाला दिलेला आहे निगेटिव्ह, म्हणून ते ग्रेटर नंबरला साईन असणार निगेटिव्ह आणि स्मॉलर नंबरला कोणता येणार आहे, पॉझिटिव्ह. आता बघा बरं, मायनस 25 इंटू 1 मायनस 25, मायनस 25 प्लस 1 काय होतो, मायनस 24. म्हणजे इथून काय भेटलेलं आपल्याला, फॅक्टर राईट. याच्या अगोदर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फॅक्टर जर का मिळाले तर फॅक्टरवरून तुम्ही डायरेक्टली काय फाइंड करू शकता, रूट्स फाइंड करू शकता. कसे फाइंड करणार आहे, जे पण फॅक्टर तुम्हाला मिळाली आहेत त्याचा निगेटिव्ह नंबर घेणार. निगेटिव्ह नंबरला जर काही एच्या व्हॅल्यूने डिवाइड केलं तर ॲटोमॅटिकली तुम्हाला रूट्स भेटणार आहे. आणि जर काही एची व्हॅल्यू 1 असली तर जे तुमचे रूट्स आहेत काय असणार आहे, जे तुमचे रूट्स असणार आहे याचे अपोजिट नंबर म्हणजेच तुमचं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली फॅक्टरवरून तुम्ही या क्वाड्रॅटिक इक्वेशन सोल्युशन सांगू शकता काय असणार आहे,
+25 आणि -1 असणार आहे. का? कारण निगेटिव्ह फॅक्टरचा अपोजिट जर का नंबर केला तोच तुमचा काय असणार आहे, रूट्स असणार आहे. नाऊ आता काय करणार, ही जी मिडल टर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन परत राईट डाऊन करून घेऊ एकदा. ही जी m² -24m -25 इज इक्वल टू द 0. इथं काय करणार, ही जी मिडलवाली टर्म आहे या मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी फॅक्टर रिराईट करणार आहे. मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी काय करणार आहे, फॅक्टर रिराईट करणार. बघा हा m² फर्स्ट टर्म ॲज इट इज m² -25m प्लस 1 इंटू m म्हणजेच काय असतो हा m -25 इज इक्वल टू द 0. आता फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर दोघांमधून काय घ्यायचं आहे, कॉमन. फर्स्ट टू टर्म्स आणि सेकंड टू टर्म्स, फर्स्ट टू टर्म अँड लास्ट टू टर्म्स या दोघांमधून काय घेणार आहे, कॉमन घेणार आहे. पहिल्या दोघांमधून कॉमन काय दिसतं बघा, इथून जर का कॉमन घेतला तर m² -25m आहे. कॉमन काय घेऊ शकतो आपण इथं, m कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये काय राहणार आहे, m -25. समजते सगळ्या गोष्टी. बघा m² आहे म्हणजे 2m आहे, त्याच्यापैकी एक m कॉमन घेतलेला आहे, -25m त्यातला m बाहेर आलेला आहे, आतमध्ये काय राहणार -25. इथं कॉमन काय दिसतो का, घेण्यासारखा नाही, काहीच नाही, म्हणजे काय घेणार, सिंपल 1 घेणार आहे. किंवा जर का व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, इथं जो ब्रॅकेट तयार झालेला आहे हाच ब्रॅकेट समोर तयार व्हायला पाहिजे. ऑलरेडी ब्रॅकेट समोर दिलेला आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, m -25. काय येणार आहे, m -25 इज इक्वल टू द 0. आता परत पहिल्या दोन टर्ममधून किंवा ज्या दोन टर्म आहे यांच्यामध्ये कॉमन काय दिसते, ही फर्स्ट टर्ममध्ये काय आहे, m -25 आणि सेकंड टर्ममध्ये सुद्धा काय आहे, m -25. आता परत आपण काय करणार आहे, दोन्ही नंबर एक वेळेस परत कॉमन घेणार आहे. काय कॉमन घेणार आहे, m -25 कॉमन घेतला. m -25 कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये काय राहतो, इथं राहतो m फर्स्ट टर्ममध्ये, प्लस सेकंड टर्ममध्ये काय राहिला बाकी, हा +1 राहिला, इज इक्वल टू 0. इथून काय लक्षात आलंय, दोन संख्यांचा प्रोडक्ट 0 दाखवलेला आहे. m -25 इंटू m + 1 इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. and we all know that if the product of the two number is 0 then at least one of them is 0. अगर दो नंबर का प्रोडक्ट 0 होता है तो ऑब्वियसली एक बात सही होगी कि दोनों में से एटलीस्ट वन नंबर क्या होना चाहिए, 0 होना चाहिए, या तो फिर दोनों भी नंबर क्या हो सकते हैं, 0 हो सकते हैं. राइट, यानी कि हम यहाँ पर क्या लिख सकते हैं, m -25 इजिकल टू 0 हो सकता है, या फिर m + 1 इजिकल टू क्या हो सकता है, 0 हो सकता है. राइट, यहाँ से हम क्या लिखेंगे, m -25 इज इक्वल टू 0 हो सकता है, या तो फिर क्या 0 होगा, m + 1 0 होगा. m -25 0 हो सकता है, या फिर m + 1 इज इक्वल टू क्या हो सकता है, 0 हो सकता है. दोन संख्येचा गुणाकार 0 आहे, दोन संख्येचा गुणाकार 0 केव्हा असणार आहे, ज्यावेळेस दोघांपैकी एक संख्या काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. म्हणजे इथून तुम्ही काय राईट डाऊन शकता, m ची व्हॅल्यू फाइंड करणं आहे, हा -25 होता, इकडे शिफ्ट केल्यानंतर काय होणार, +25. राईट, सिमिलरली और इथं बघा बरं, m आहे, m ची व्हॅल्यू फाइंड करणं आहे, हा m एका साईडला ठेवला, हा +1 होता, साईड चेंज केल्यानंतर काय होणार आहे, -1 होणार आहे. राईट, म्हणजे इथून काय येते, m इज इक्वल टू काय भेटलेला आहे, +25 अँड m इज इक्वल टू -1. अँड दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे व्हॅल्यू आपण फाइंड केली हीच काय असणार, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असणार आहे. राईट, इथपर्यंत काय अडचण नसायला पाहिजे. मी ऑलरेडी तुम्हाला शॉर्टकट वे सुद्धा सांगितलं होता. काय सांगितलं होतं, जे पण फॅक्टर तुम्हाला भेटणार आहे, जर का इथं a ची व्हॅल्यू 1 असली, a ची व्हॅल्यू किती आहे, 1, ज्या ज्या केसमध्ये a ची व्हॅल्यू 1 असणार आहे त्या केसमध्ये जे तुमचे रूट्स असणार, या रूटचा अपोजिट नंबर म्हणजेच तुमचे काय असणार आहे, सॉरी, जे फॅक्टर असणार, फॅक्टरच्या अपोजिट नंबर म्हणजेच काय असणार आहे, रूट असणार आहे. फॅक्टर काय होता, -25, रूट काय आलं आहे, +25. फॅक्टर काय आहे, +1, रूट काय आलं आहे, -1. इथपर्यंत काय अडचण नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट example number 10, practice set 2.2, example number 10. Find the roots of the given quadratic equation by factorization method. फैक्टराइजेशन मेथड का यूज करूँ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन रूट फाइंड करायचं आहे. हमें क्या करना है, गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन का रूट फाइंड करना है बाय यूजिंग फैक्टराइजेशन मेथड.
राईट. हा जो क्वेश्चन आहे आपण 2-3 वेळा सॉल्व करणार आहे. हा जो क्वेश्चन आहे हा मी तुम्हाला 2 ते 3 मेथडनं काय करणार आहे, सॉल्व करून दाखवणार आहे. राईट. चला बघा काय होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 10 आहे. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय राहील, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन रिराईट करून घ्या. मेथड नंबर फर्स्ट. 2 ते 3 मेथडनं हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. गिवन इक्वेशन रिराईट करून घ्या. गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे, 25m² इज इक्वल टू द 9. काय दिलेलं आहे, 25m² इज इक्वल टू द 9. थोडा एक मिनटं बघा, मी याला हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला ॲटलिस्ट 3 मेथडनं सॉल्व करून दाखवणार आहे. कोणत्याही मेथडनं जर काय आन्सर फाइंड केलं तरी राईट आहे. बघा 25m² इज इक्वल टू द 9. सर्वात पहिले आपण फॅक्टरायझेशन मेथड बघू. 25m² या साईडला हा प्लस एम होता, +9 आहे, साईड चेंज केल्यानंतर -9 इज इक्वल टू काय झालेलं आहे, 0. इथपर्यंत काय अडचण नाही. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये तर काय दिसत नाही, म्हणजे याला काय लिहिलं, 25m², मिडलवाली टर्म गायब आहे, म्हणजे काय लिहू शकतो, 0m + 9 इज इक्वल टू द 0. हा काय गिवन इक्वेशन आहे. काय दिलं गिवन, 25m² + 0m + 9 इज इक्वल टू द 0. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला काय फाइंड करणं आहे, इथं जो ए आहे, एची व्हॅल्यू किती आहे 25 आणि सीची व्हॅल्यू किती आहे 9. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करण्यासाठी काय करावं लागणार आहे, ए आणि सीचा प्रोडक्ट सर्वात पहिले फाइंड करणार आहे. एची व्हॅल्यू किती आहे 25 इंटू सीची व्हॅल्यू किती आहे 9 आणि दोघांचा प्रोडक्ट किती असणार आहे, 25 इंटू 9 क्या होता है 225, 225. आता या 225चा काय करावं लागणार आहे, असे फॅक्टर पाडायचे की जेणेकरून त्यांची ॲडिशन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. 225चे असे फॅक्टर पाडायचे की ज्यांची ॲडिशन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. मग फॅक्टर कोणते असणार आहे बघा, सॉरी 1 मिनिट, इथं -9 असायला पाहिजे होतं. काय असायला पाहिजे इथं, -9. तेच तर म्हटलं काय चुकलं, 1 मिनिट. इथं काय आहे, सॉरी वरती -9 होतं, मी कर्वडीमध्ये खाली +9 लिहिलेलं आहे. -9 म्हणजे प्रोडक्टसुद्धा काय येणार आहे, मायनस येणार आहे. -225. -225चे असे फॅक्टर पाडायचे की जेणेकरून त्यांची ॲडिशन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. मग कोणते आहे, ऑब्वियसली ॲडिशन तेव्हा 0 आहे ज्यावेळेस दोन्ही नंबर काय असायला पाहिजे किंवा दोन्ही फॅक्टर काय असायला पाहिजे, सेम. कोणत्या दोन संख्येचा गुणाकार 225 असतो, ऑब्वियसली वी नो दॅट द स्क्वेअर ऑफ द 15 इज 225. 15चा स्क्वेअर किती आहे 225, म्हणजे ऑब्वियसली इथून फॅक्टर काय असायला पाहिजेत, फॅक्टर किती असणार आहे. मग इथून जर का फॅक्टर बघितले तर फॅक्टर येणार आहेत 15 आणि 15, 15 and 15. 15 इंटू 15 क्या होता है 225. 15 गुणला 15 किती असतो, 15 इंटू 15 काय होतो 225. बट प्रोडक्ट निगेटिव्ह आहे, म्हणजे ऑब्वियसली दोघांपैकी एका संख्येला कोणतं साईन असणार आहे, मायनस साईन. इथून जे फॅक्टर भेटले, फॅक्टर काय घेतलेला आहे -25 अँड सॉरी -15 अँड +15, -15 अँड +15. आता काय करणार, हा जो मिडलवाली टर्म आहे, मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी काय राईट डाऊन करणार आपण, मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी काय राईट डाऊन करणार आहे, फॅक्टर्स. काय भेटलेला हा 25m² ॲज इट इज. इथं काय आला हा -15m प्लस 1 मिनिट, अगोदर प्लसवाला की तुम्ही सोपं जाईल, +15m -15m -9 इज इक्वल टू द 0. आता फर्स्ट टू टर्म्स अँड लास्ट टू टर्म ह्या दोघांमधून काय घ्यावं लागणार आहे, कॉमन. फर्स्ट टू टर्म अँड लास्ट टू टर्म दोघांमधून काय घ्यायचं आहे, कॉमन. काय कॉमन दिसतंय बघा एकदा, फर्स्ट टू टर्ममध्ये कॉमन काय घेऊ शकतो आपण, 5. 25 इज ऑल्सो डिविजिबल 5 एंड 15 इज ऑल्सो डिविजिबल बाय 5. यहाँ पर भी m है, यहाँ पर भी m है, यानी कि हम यहाँ से कॉमन क्या ले सकते हैं 5m,
जब हम 5m कॉमन लेंगे अंदर क्या बचेगा, ये वाला 5 आगे m प्लस 3, 5m प्लस 3, इथून कॉमन काय घेऊ शकतो -3, -3 ज्यावेळेस कॉमन घेणार आहे काय राहणार हा 5m प्लस 3. आता व्यवस्थित जर का ऑब्झर्व केलं तर परत काय लक्षात येतं आहे, दोन्ही ठिकाणी काय आहे, पहिल्या टर्ममध्ये सुद्धा 5m प्लस 3 आहे, सेकंड टर्ममध्ये सुद्धा काय 5m प्लस 3 आहे. म्हणजे परत 5m प्लस 3 आणि 5m प्लस 3 काय घेणार आहोत आपण कॉमन. 5m प्लस 3 आणि 5m प्लस 3 कॉमन घेतल्यानंतर परत काय राहते बघा, नवीन काय होणार आहे 5m प्लस 3 कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहतो 5m मायनस 3, काय राहणार आहे 5m मायनस 3 इज इक्वल टू द 0, इज इक्वल टू काय आहे 0 आहे. समजतंय किंवा याच ठिकाणी तुम्हाला चेंज होत असलं तिथं बघा, कॉमन घेतलेला काय कॉमन घेतला हा 5m प्लस 3 कॉमन घेतला, इथं काय राहिला हा 5m मायनस 3 इज इक्वल टू द 0. दोन संख्येचा प्रोडक्ट काय दाखवलेला 0 आहे, आणि दोन संख्येचा प्रोडक्ट 0 केव्हा असतो, टू नंबरचा प्रोडक्ट इथं काय दाखवलं त्यांनी 0 दाखवलेला आहे. 5m प्लस 3 इंटू 5m मायनस 3 इज इक्वल टू 0, आणि वी ऑल नो दॅट इफ द प्रोडक्ट ऑफ द टू नंबर इज 0 देन ॲटलिस्ट वन ऑफ देम इज 0. कमीत कमी एक नंबर त्याच्यातला काय असणार आहे 0 असणार आहे. मग 0 कोणता नंबर आहे माहीत नाही, म्हणून काय केलं एक वेळेस आपण फर्स्ट टर्मला 0 कन्सिडर करणार, एक वेळेस सेकंड टर्मला 0 कन्सिडर करणार आहे. म्हणजे इथून काय राईट डाऊन करू शकतो 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 हो सकता है, या फिर और 5m मायनस 3 इज इक्वल टू 0 हो सकता है. इथून काय लिहू शकतो आपण हा 5m, एमची व्हॅल्यू फाईंड करायची, म्हणजे एम वाले टर्म एका साईडला, रिमेनिंग सगळे ऑल साईडला एका साईडला शिफ्ट करणार आहे. प्लस 3 दा साईड चेंज केल्यानंतर काय होणार आहे -3, इथून m इज इक्वल टू काय येईल हा -3 ॲज इट इज अपॉन या साईडला प्लस 5 होतं मल्टिप्लिकेशनमध्ये, साईड चेंज केल्यानंतर काय होणार डिव्हिजनमध्ये, म्हणजे आन्सर काय भेटलं m इज इक्वल टू -3/5. इथून बघा काय येईल हा 5m ॲज इट इज या साईडला +3 था, साईड चेंज केल्यानंतर -3 होता, साईड चेंज केल्यानंतर +3, म्हणजे m इज इक्वल टू काय भेटतं आन्सर 3/5. m इज इक्वल टू काय असणार आहे 3/5. फायनल व्हॅल्यू भेटली आपल्याला m इज इक्वल टू -3/5 आणि m इज इक्वल टू 3/5, अँड दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. वास्तविक पाहता तुम्ही रूट्स इथून सुद्धा डायरेक्टली फाइंड करू शकत होते. एक शॉर्टकट मेथड सांगितली तुम्ही तुम्हाला. काय सांगितलं शॉर्टकट मेथडमध्ये, जी पण तुमचे फॅक्टर असणार आहे, काय असणार आहे, जे पण तुमचे फॅक्टर्स असणार आहेत, शॉर्टमध्ये काय सांगितलं होतं बघा, शॉर्टमध्ये आन्सर कसं फाइंड करणार आहे, जे पण तुमचे रूट्स असणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स म्हणजे काय असणार मायनस फॅक्टर, जे पण फॅक्टर तुम्हाला भेटलेत या फॅक्टरला जर का तुम्ही एच्या व्हॅल्यूने डिवाइड केलं तर ऑब्वियसली काय भेटणार तुम्हाला रूट भेटणार आहे. फर्स्ट फॅक्टर काय होता तुमचा, फर्स्ट फॅक्टर होता -15, हा मायनस इथला मायनस फॅक्टर काय आहे -15 अपॉन एची व्हॅल्यू किती आहे 25. बघा बरं मायनस मायनस प्लस झाला, हा 15/25 आणि 15/25 म्हणजेच काय असतो 3/5. फर्स्ट 3/5 भेटला, सिमिलरली सेकंड काय भेटणार आहे -15/25 म्हणजेच काय भेटला हा -3/5. राईट, समजते सगळ्या गोष्टी, काय म्हणतो लक्षात येते. पहिला फॅक्टर आला 3/5, सेकंड आला होता -3/5. जर का तुम्हाला फॅक्टर माहीत असले तर फॅक्टरच्या अपोजिट नंबर घ्यायचा आणि त्याला एच्या व्हॅल्यूने डिवाइड करणार आहे. एची व्हॅल्यू किती आहे तर फर्स्ट. राईट, ही आहे फर्स्ट मेथड, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची मेथड नंबर फर्स्ट. काय असणार आहे याचे आन्सर फाइंड केला आपण, हे मेथड नंबर फर्स्ट आहे. फर्स्ट मेथडने आपण काय केलं आन्सर फाइंड केलं आहे. नाउ सेम क्वेश्चन मेथड नंबर सेकंड. सेम क्वेश्चन क्वेश्चन काय दिलेला होता बघा, 25m² इज इक्वल टू 9. 25m², क्वेश्चन नंबर 9, 25
एम स्क्वेअर इज इक्वल टू द 9. क्वेश्चन दिलेला आहे 25 एम स्क्वेअर इज इक्वल टू 9. क्वेश्चन नंबर 9 होता. इथं बघणार आपण मेथड नंबर सेकंड आणि मेथड नंबर थर्ड. मेथड नंबर सेकंड आणि मेथड नंबर थर्ड. फर्स्ट मेथड आपण ऑलरेडी बघितलेले. सेकंड मेथड आणि या ठिकाणी बघणार आपण मेथड नंबर थर्ड. मेथड नंबर फर्स्ट आणि मेथड नंबर फर्स्ट, मेथड नंबर सेकंड, मेथड नंबर थर्ड. मेथड नंबर फर्स्टने आपण ऑलरेडी एक्झाम्पल बघितले. मेथड नंबर सेकंड बघा. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन रिलेट करून घ्या. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय दिलेलं आहे 25 एम स्क्वेअर इज इक्वल टू द 9. 25 एम स्क्वेअर इज इक्वल टू 9. थोड्याला मी असं ॲडजस्टमेंट करू शकतो का? हा 25 एम स्क्वेअरला मी 5 एम इन होल ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲड डाऊन करू शकतो. बघा बरं 5चा स्क्वेअर 25 एम स्क्वेअर आला. 9ला काय ॲड डाऊन करू शकतो मी स्क्वेअर टर्ममध्ये प्लस मायनस 3चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर सुद्धा 9 असतो, मायनस 3चा स्क्वेअर सुद्धा 9 असणार आहे. म्हणजे मी 9ला काय ॲड डाऊन करू शकतो प्लस मायनस 3 इन ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिंपल ॲडजस्टमेंट केलेलं आहे. 25 एम स्क्वेअरला 5 एम स्क्वेअर लिहिला, 9ला प्लस मायनस 3चा स्क्वेअर लिहिलेला आहे. इथून काय करतो नाव बाय टेकिंग स्क्वेअर रूट. काय करणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय लक्षात येईल किंवा मग सरळ विषय आहे बघा. स्क्वेअर काय होणार आहे कैंसिल. दोनों साइड स्क्वेयर है, स्क्वेयर गेट कैंसिल या फिर टेकिंग स्क्वेयर रूट भी कर सकते हो. यहाँ से फाइनल आंसर क्या मिला है हमें 5m इज इक्वल टू प्लस मायनस 3. 5m इज इक्वल टू एकदा प्लस 3 आहे, 5m इज इक्वल टू एकदा माइनस 3 है. म्हणजे इथून आपण काय राइट डाउन करू शकतो 5m. यहाँ से हम क्या लिख सकते हैं 5m इज इक्वल टू एक बार प्लस 3 होगा और 5m इज इक्वल टू एक बार क्या होगा माइनस 3, क्योंकि हमने यहाँ पर दोनों भी लिखे प्लस 3 और माइनस 3. यहाँ से m की वैल्यू क्या आएगी m इज इक्वल टू 3. इस साइड में मल्टीप्लिकेशन में फायदा, साइड चेंज करने के बाद डिवीजन. और आगे क्या लिख सकते हैं हम m इज इक्वल टू माइनस 3. मल्टीप्लिकेशन में 5 था, साइड चेंज करने के बाद डिवीजन में जाएगा. यहाँ से हमने दोनों आंसर फाइंड किए हैं. क्या आंसर मिला है हमें m इज इक्वल टू 3/5 एंड m इज इक्वल टू माइनस 3/5. क्या दोनों आंसर सही आए? मेथड नंबर फर्स्ट से हमने क्या आंसर निकाले थे माइनस 3/5 एंड 3/5. यहाँ पर भी हमने आंसर क्या निकाले 3/5 एंड माइनस 3/5. यानी कि कौन से भी मेथड यूज करो आपका आंसर क्या आएगा सही आएगा. इथपर्यंत काय अडचण नाही आहे. राईट. मेथड नंबर सेकंड. आता मेथड नंबर थर्ड बघूयात. गिवन इक्वेशन काय आहे मेथड नंबर थर्ड. गिवन इक्वेशन इज गिवन इक्वेशन काय राइट डाउन केलं. गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे 25m स्क्वेअर इज इक्वल टू द 9. 25m स्क्वेअर इज इक्वल टू द 9. काय आलं मी असं राइट डाउन करू शकतो का हा 25m स्क्वेअर या साईडला काय आहे प्लस 9, इकडे आल्यानंतर काय झालं असतं हा मायनस 9 इज इक्वल टू द 0. थोडं अजून रिअरेंजमेंट करतो याची. याला काय करतो हा 5m स्क्वेअर काय राइट डाउन केलेलं मी 5m स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. काय म्हटलं लक्षात येते का बघा 5m स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इज इक्वल टू द 0. 5m स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. कुणाला एखादा फॉर्म्युला आठवतो का अशा टर्मचा एखादा फॉर्म्युला तुम्ही बघितला का? नसलं आठवत तर मी आहे बघा. एक फॉर्म्युला याच्या अगोदर तुम्ही एक्सपेन्शन फॉर्म्युला सर्वजण शिकलेले आहात. कोणता फॉर्म्युला बघितला होता बघा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू क्या होता है a प्लस b एंड a माइनस b. a स्क्वेयर माइनस b स्क्वेयर इज इक्वल टू क्या होता है a प्लस b इन द ब्रैकेट a माइनस b. a स्क्वेयर माइनस b स्क्वेयर इज इक्वल टू a प्लस b एंड a माइनस b. राइट. या फॉर्म्युल्याचा यूज आपण इथं करू शकतो.
एची व्हॅल्यू किती आहे, एची व्हॅल्यू आहे इथं 5m आणि बीची व्हॅल्यू किती आहे 3. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. ऑब्व्हियसली याला आता राईट डाऊन आपण काय करणार आहे बघा, याला असं राईट डाऊन करू शकतो मी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी एक वेळेस ॲडिशन करणार आहे दोघांची आणि एक वेळेस काय करणार आहे सबट्रॅक्शन, म्हणजेच काय आला 5m प्लस 3 इंटू 5m मायनस 3. एकदा ॲडिशन करणार आहे एकदा सबट्रॅक्शन करणार आहे. इज इक्वल टू काय आहे 0. बघा बरं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. 5m प्लस 3 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. दोन संख्येचा गुणाकार इथं काय आहे 0 आहे. आणि वेन वी नो दॅट वेन द प्रोडक्ट ऑफ द टू नंबर इज 0 देन एटलीस्ट 1 इज 0. जब भी दो नंबर का प्रोडक्ट 0 होता है इसका मतलब ये होता है कि दोनों में से ऑब्वियसली एक नंबर क्या होना चाहिए 0 होना चाहिए. आता 0 नंबर कोणता असणार माहिती नाही म्हणून आपण काय करणार आहे, एकदा एक वेळेस याला 0 कन्सिडर करणार, एक वेळेस सेकंड नंबरला 0 कन्सिडर करणार आहे. म्हणजे 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 असू शकतो किंवा मग ऑर 5m मायनस 3 इज इक्वल टू काय असू शकतो 0. इथून काय भेटते व्हॅल्यू, हा 5m ॲज इट इज इक्वल टू या साईडला प्लस 3 होता, साईड चेंज केल्यानंतर मायनस 3 म्हणजे m इज इक्वल टू काय भेटलेला आहे मायनस 3. या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये 5 होता, साईड चेंज केल्यानंतर काय होणार डिव्हिजनमध्ये काय भेटलेलं आहे 5. ऑर इथून काय राहू शकतो 5m इज इक्वल टू या साईडला मायनस 3 आहे, साईड चेंज केल्यानंतर प्लस 3 झाला, इथून m इज इक्वल टू काय भेटलेला आहे 3/5. काय येणार आहे 3/5. दोन व्हॅल्यू भेटल्यात, कोणत्या कोणत्या आहेत बघा, एक वेळेस भेटला m इज इक्वल टू मायनस 3/5, सेकंड वेळेस m इज इक्वल टू 3/5. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. क्वेश्चन एकच होता, सिंगल क्वेश्चन आहे. सिंगल क्वेश्चन काय दिलं होतं, फाइंड द सोल्यूशन ऑफ द या फिर फाइंड द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून हे जे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचं काय फाइंड करणं होतं रूट. याचे रूट फाइंड करण्यासाठी मी तुम्हाला 3 मेथड सांगितले, तिन्ही मेथड आन्सर काय येते सेम. कोणत्याही मेथडचा यूज करून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. राईट. आता बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. Practice set 2.2 question number 11. Find the roots of the given quadratic equation by factorization method. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं बाय फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजे रूट्स फाइंड करणार आहे बाय फॅक्टरायझेशन मेथड. अशा केसमध्ये काय करणार, फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करायचा आहे. ऑब्वियसली गिवन क्वेश्चन में ॲटलिस्ट 3 ते 4 2 किंवा 3 मेथडनं आपण गिवन क्वेश्चन काय करणार आहे सॉल्व करणार आहे. बघा मेथड नंबर फर्स्ट, सर्वात पहिले बघूयात मेथड नंबर फर्स्ट. क्वेश्चन सेम राहणार, एकच क्वेश्चन 2-3 मेथडनं सॉल्व करणार आहे. मेथड नंबर फर्स्ट, मेथड नंबर सेकंड आणि मेथड नंबर थर्ड. मेथड नंबर फर्स्ट, तोच क्वेश्चन कशाने सॉल्व करणार आहे मेथड नंबर सेकंड. मेथड नंबर सेकंड आणि मेथड नंबर फर्स्ट. सेम क्वेश्चन आपण 2 मेथडनं सॉल्व करणार आहे, मेथड फर्स्ट मेथड सेकंड. बघा सर्वात अगोदर काय करणार, गिवन इक्वेशन रिराईट करणार आहे. मेथड फर्स्ट ही असणार मेथड नंबर सेकंड. मेथड नंबर सेकंड. रिराइट द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे बघा, गिवन इक्वेशन इज, हा जो गिवन क्वेश्चन दिलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, याला आपण 2 ते 3 मेथडनं सॉल्व करणार आहे. मेथड नंबर फर्स्ट बघूयात. गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे 7m स्क्वेअर इज इक्वल टू द 21m. इज इक्वल टू काय दिलेलं आहे 21m. थोडं याला रिअरेंजमेंट करू. मी काय केलं, हा 7m स्क्वेअर ॲज इट इज ठेवला. इथं काय होता प्लस 21m होता, या साईडला शिफ्ट केला, याला काय लिहिलं मायनस 21m इज इक्वल टू द 0. द होल इक्वेशन इज मल्टिपल. होल इक्वेशनला आपण काय करू शकतो डिवाइड करू शकतो, किंवा कॉमन काय दिसतं बघा, इथून कॉमन काय घेऊ शकतो आपण 7m. दोन्ही ठिकाणून कॉमन काय दिसतोय
7m बघा, दोन्ही ठिकाणाहून कॉमन काय, दोन्ही टर्ममधून कॉमन काय घेऊ शकतो आपण, इथून सुद्धा 7m कॉमन निघतो, या ठिकाणाहून सुद्धा 7m काय निघतोय कॉमन. 7m कॉमन घेऊ, नंतर बघा आन्सर काय येते. 7m कॉमन घेतल्यानंतर हा आला 7m कॉमन घेतल्यानंतर इथं काय राहणार, बाकी m राहणार आहे, कारण 7 आपण ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे. 2m पैकी 1m बाहेर आहे, म्हणजे काय राहणार आतमध्ये 1m मायनस 21 डिवाइड बाय 7 किती आला हा 3, आणि m आपण ऑलरेडी बाहेर घेतलेला आहे, इज इक्वल टू काय आला आहे 0. इथून काय लक्षात आहे, दोन संख्येचा प्रोडक्ट काय दाखवलेला आहे 0 आहे. दोन्ही संख्येचा प्रोडक्ट काय, ही एक फर्स्ट टर्म आहे पहिला संख्या, आणि ही कोणती आहे दुसरी संख्या. दोघांचा गुणाकार काय आहे 0, आणि दोन संख्येचा गुणाकार 0 आहे, याचा मिनिंग सिंपल काय होतो, दोघांपैकी एक संख्या काय असली पाहिजे 0 असली पाहिजे. मग कोणती संख्या 0 असणार आहे, 7m 0 असू शकतो, किंवा मग m-3 इज इक्वल टू सुद्धा काय असू शकतो 0 असू शकतो, राईट. मग इथून काय राईट डाऊन करणार आपण, 7m 0 असू शकतो, किंवा मग m-3 सुद्धा काय असू शकतो 0. इथून लिहिलं 7m इज इक्वल टू 0 असू शकतो, किंवा मग ऑर m-3 इज इक्वल टू काय असू शकतो 0 असू शकतो. दोन्ही संख्येचा गुणाकार 0 आहे, म्हणजे ॲटलिस्ट दोघांपैकी एक नंबर काय असला पाहिजे 0 असला पाहिजे. मग कोणता नंबर 0 असणार आहे माहिती आहे का, नाही. मग दोन्हीपैकी एक नंबर आपण काय कन्सिडर केला 0, इथून आन्सर फाइंड होऊन जाईल. बघा इथून काय लिहू शकतो आपण, m ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे, म्हणजे हा 7 इकडे शिफ्ट केला, m इज इक्वल टू 0 डिवाइड बाय 7 म्हणजेच काय आला 0. इथून m इज इक्वल टू काय येईल, m ची व्हॅल्यू फाइंड करणे, हा -3 इकडे शिफ्ट केला, काय होणार आहे +3, म्हणजे m ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे +3. एक वेळेस भेटला m इज इक्वल टू 0, आणि सेकंड वन इज m इज इक्वल टू m इज इक्वल टू 3, and these are the roots of the given quadratic equation. m is equal to 0 and m is equal to 3 are the roots of the given quadratic equation. क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड केलं आपण, सॉल्युशन फाइंड केलं बाय मेथड नंबर फर्स्ट. आता बघूयात आपण मेथड नंबर सेकंड. रीराइट द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे, गिवन इक्वेशन इज गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे, 7m स्क्वेअर इज इक्वल टू द 21m. 7m स्क्वेअर इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 7m स्क्वेअर इज इक्वल टू 21m दिलेलं आहे, राईट. या ठिकाणून आपण काय करू शकतो, मी सिंपल काय केलं, हा m इकडे शिफ्ट केला आणि हा m इकडे शिफ्ट केला, बघा थोडं रिअरेंजमेंट केली. हा 7m स्क्वेअर होता, 7m स्क्वेअरला काय केलं मी, हा m स्क्वेअर ॲज इट इज लिहिला, या साईडला m आहे, हा इकडे मल्टिप्लिकेशन म्हणजे होता, साईड चेंज केल्यानंतर डिव्हिजनमध्ये काय आलं m स्क्वेअर डिवाइड बाय m इज इक्वल टू, समोर काय राहतो बाकी, हा 21 अपॉन हा 7 आहे, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन लावून या साईडला चेंज केल्यानंतर कसे म्हणणार आहे डिव्हिजनमध्ये. इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. आता समोर बघा काय होतं, m स्क्वेअर डिवाइड बाय m काय राहतो बाकी m इज इक्वल टू द 21 डिवाइड बाय 7 म्हणजेच काय आला हा 3 आला. इथून सुद्धा व्हॅल्यू काय भेटलेली m इज इक्वल टू 3. दोन फॅक्टर असायला पाहिजेत, m इज इक्वल टू काय भेटलेला आहे 3, बट वी नो द्या द क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव 2 रूट्स. एक रूट्स काय आला m इज इक्वल टू 3, सेकंड भेटलं नाही आपलं, म्हणजे ऑब्विसली सेकंड रूट्स काय असला पाहिजे 0 असायला पाहिजे, म्हणजेच ऑर m इज इक्वल टू काय असणार आहे, सेकंड रूट जे असणार आहे ते काय असणार आहे 0. इथपर्यंत काय अडचण नाही. मेथड नंबर फर्स्ट, मेथड नंबर सेकंड. आता बघूत आपण सेम क्वेश्चन मेथड नंबर थर्डने. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 12. फाइंड द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून गिवन क्वाड्रेटिक इक्वेशनचं काय फाइंड करणे, रूट फाइंड करणे. हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनला आपण सॉल्व करणार आहे 3 मेथड्सने. किती मेथडने सॉल्व करणार आहे, 3 मेथड्स. मेथड नंबर फर्स्ट, 3 मेथडने आपण याला सॉल्व करणार आहोत. मेथड फर्स्ट, मेथड सेकंड and method third. मेथड नंबर फर्स्ट, मेथड नंबर सेकंड, मेथड नंबर थर्ड, तिन्ही मेथडने आपल्याला काय करणार आहे सॉल्व करणार आहोत, राईट. बघा या स्लाइडवरती आपण बघू मेथड नंबर फर्स्ट, मेथड नंबर सेकंड आणि मेथड नंबर थर्ड. सिंगल क्वेश्चन आहे, सिंगल क्वेश्चन काय दिलेला आहे, फाइंड द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन.
बाय फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय फाइंड करणार आहे, रूट फाइंड करणार आहे. 3 मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. मेथड नंबर फर्स्ट बघूयात. बघा, सर्वात पहिले काय करणार आहे, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन रिराईट करणार आहे. नाउ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज m square minus 11 is equal to the 0. m square minus 11 is equal to 0. थोड्याला रिअरेंजमेंट करून घेऊयात. बघा, याला असं राईट डाऊन करू शकतो मी, हा m स्क्वेअर इज इक्वल टू द 11. कोणाला काही अडचण नाही. m स्क्वेअर इज इक्वल टू 11. या साईडला -11 होता, साईड चेंज केल्यानंतर +11 झाला. थोडं अजून रिअरेंजमेंट करतो. हा m स्क्वेअर मी ॲज इट इज राईट डाऊन केला, इज इक्वल टू, याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करू शकतो का, जसं की आहे 9ला मी काय राईट डाऊन करू शकतो, 3चा स्क्वेअर. फक्त 3चा स्क्वेअर का नाही, तर +-3 स्क्वेअर. सिमिलरली मी 16ला काय राईट डाऊन करू शकतो, +-4 स्क्वेअर, +-4 स्क्वेअर. कारण हे काय आहे, कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे. काय आहेत, कंप्लीट स्क्वेअर नंबर. परंतु मी जर का म्हटलं मला 5ला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करायचं आहे, अशा केसमध्ये आपण काय करत असतो, +-√5 इन ब्रॅकेटचा काय घेत असतो, स्क्वेअर. +-√5चा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, 5च असणार आहे. सिमिलरली आपल्याला काय करणार आहे, इथं 11 आहे, तर 11ला मी असं राईट डाऊन करू शकतो काय, 11 इज इक्वल टू √11 इन ब्रॅकेटचा स्क्वेअर. 11ला आपण √11चा स्क्वेअर राईट डाऊन करू शकतो. याच मेथडचा यूज करून किंवा याच कन्सेप्टचा यूज करून आपण इथं काय करणार आहे, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे. बघा काय होतो, इथं 11 आहे, 11ला काय लिहिणार आहे, +-√11 इन ब्रॅकेटचा काय करणार आहे, स्क्वेअर. √11चा स्क्वेअर काय असतो, स्क्वेअर. नाव टेकिंग स्क्वेअर रूट, काय करणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय लक्षात येईल तुमच्या, नाव टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय लक्षात येईल, बघा हा स्क्वेअर गेट कॅन्सल. इथून का राहतो बाकी, आपण इथून काय लक्षात आलं, m इज इक्वल टू, समोर काय राहिलेलं आहे, m इज इक्वल टू +-√11. काय राहणार आहे, +-√11. म्हणजेच तुम्हाला एक वेळेस काय घ्यायचं, m इज इक्वल टू एक वेळेस घेणार आहे +-√11 आणि एक वेळेस काय घेणार आहे, ऑर m इज इक्वल टू एक वेळेस काय आलं, -√11. इथपर्यंत काय अडचण नाही. दोन्ही रूट्स भेटलेले आहेत. बघा रूट्स काय भेटलेत, m इज इक्वल टू √11 आणि सेकंड वन इज m इज इक्वल टू -√11. क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव 2 रूट्स. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात, 2 रूट. इथं m ची व्हॅल्यू किती आली, m इज इक्वल टू +√11 आणि एक वेळेस m इज इक्वल टू -√11. मेथड नंबर फर्स्ट. सेम क्वेश्चन आपण सेकंड मेथडने सॉल्व्ह करणार. चला तर बघू. सर्वात पहिले गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन रिराईट करा. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज given quadratic equation is m square minus 11 is equal to the 0. इथे सुद्धा थोडी रिअरेंजमेंट करून घेऊया. हा m स्क्वेअर मी ॲज इट इज राईट डाऊन केला, -11ला लिहिलं √11 इन ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. m स्क्वेअर मायनस √11 स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक फॉर्म्युला मी आता जस्ट पाठीमागाच्या एक्झाम्पलला एक फॉर्म्युला राईट डाऊन केला होता किंवा सांगितला होता, जो की तुम्हाला ऑलरेडी यायला पाहिजे. नसेल तरी काही अडचण नाही. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर कोणता फॉर्म्युला आहे, a स्क्वेअर मायनस एक्सपेन्शन फॉर्म्युला आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, एक वेळेस प्लस घेणार एक वेळेस मायनस घेणार, a प्लस b अँड a मायनस b. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b अँड a मायनस b. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b अँड a मायनस b. सिमिलरली इथं a ची व्हॅल्यू काय आहे m आणि b ची व्हॅल्यू काय आहे √11. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर व्हॅल्यू जर का पुट केल्या तर आन्सरमध्ये काय फाइंड होणार आपला, हा m प्लस √11 इंटू काय येणार, हा m मायनस √11 एक वेळेस प्लस एक वेळेस मायनस इज इक्वल टू काय आला आहे 0. दोन नंबरचा प्रोडक्ट काय आहे 0. दोन संख्येचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजेच काय, ॲटलिस्ट वन संख्या काय असायला पाहिजे, त्यामधली 0 असायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही इथून काय राईट डाऊन करू शकता, इथून लगेच काय राईट डाऊन करू शकतो आपण, म्हणजेच m प्लस √11 इज इक्वल टू 0 असू शकतो किंवा मग काय 0 असणार आहे, m मायनस √11 इज इक्वल टू काय असणार आहे
0 असणार आहे. इथून एमची व्हॅल्यू किती येते, एम इज इक्वल टू या साईडला प्लस √11 होता, साईड चेंज केल्यानंतर मायनस √11 और इथून व्हॅल्यू काय येणार आहे, एम इज इक्वल टू मायनस √11 होता, साईड चेंज केल्यानंतर प्लस √11. एमची व्हॅल्यू काय भेटले, एम इज इक्वल टू मायनस √11 अँड एम इज इक्वल टू प्लस √11. राईट. दोन्ही मेथड आन्सर काय आलं आहे, सेम आलं आहे. आता बघूत आपण थर्ड मेथड. सेम क्वेश्चन आहे. काय दिलं, एम स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. एम स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. क्वेश्चन नंबर 12 आहे. मेथड नंबर थर्ड असणार आहे. मेथड नंबर थर्ड. सेम क्वेश्चन थर्ड मेथडनं सॉल्व करतोय बघा. मेथड नंबर थर्ड सेम क्वेश्चन असणार आहे. कोणत्या मेथडनं सॉल्व करतोय, क्वेश्चन नंबर 12 फर्स्ट मेथडनं सॉल्व केला, सेकंड मेथडने सॉल्व केला आहे. आता बघतो आपण क्वेश्चन नंबर 12ची थर्ड मेथड. थर्ड मेथडने कसे क्वेश्चन सॉल्व करू शकता. सर्वात अगोदर गिवन क्वेश्चन रिराईट करून घ्या. गिवन क्वेश्चन इज गिवन क्वेश्चन काय दिलेला आहे, एम स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. एम स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू द 0. हा जी मेथड असणार आहे, या मेथडला म्हणून आपण फॅक्टरायझेशन मेथड. वास्तविक पाहता वरचे फॅक्टरायझेशनच आहे, पण इथं तुम्हाला फॅक्टरायझेशनचं थोडं फील येईल की जे एक्झाम्पल आपण आतापर्यंत सॉल्व केले. बघा, फॅक्टरायझेशन मेथड आहे. फॅक्टरायझेशन मेथडमध्ये गिवन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये असलं पाहिजे. हा एम स्क्वेअर प्लस मिडल टर्म इथं स्केप आहे, त्याला म्हटलं आपण 0m मायनस 11 इज इक्वल टू द 0. इज इक्वल टू काय भेटलेलं आहे, एम स्क्वेअर प्लस 0m प्लस मायनस 11 इज इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन मेथड काय सांगते, सर्वात पहिले कोणाचा प्रोडक्ट फाइंड करायचा आहे, ए आणि सीचा. ए आणि सीचा प्रोडक्ट किती आहे, 1 × -11 काय येणार आहे, प्रोडक्ट -11. काय येणार आहे, प्रोडक्ट -11. प्रोडक्ट -11 येतोय. या -11चे असे फॅक्टर फाइंड करायचे आहेत. बघा, ए आणि सीचा प्रोडक्ट फाइंड केला. एची व्हॅल्यू 1 आहे, सीची व्हॅल्यू -11 आहे. 1 × -11 झाला. -11चे असे फॅक्टर फाइंड करायचे आहेत की जेणेकरून त्यांचा त्यांची ॲडिशन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. मग कोणते आहेत, 11चा तर प्राईम नंबर आहे, प्राईम नंबरचे फॅक्टर पडत नाही, पण एक फॅक्टर आपण पाडू शकतो. बघा, -11चे असे फॅक्टर पाहिजे की जेणेकरून त्यांची ॲडिशन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. आणि ॲडिशन 0 तेव्हाच असते ज्यावेळेस दोन्ही फॅक्टर काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. एक निगेटिव्ह असणार आहे, एक पॉझिटिव्ह असणार आहे. मग कोणते फॅक्टर पॉसिबल आहेत, तर पॉसिबल फॅक्टर फक्त ओनली 2 आहे. कोणता असणार आहे, एक √11. कोणता आहे, √11. आणि सेकंड वन इज √11. √11 × √11 काय होतो, 11. बट प्रोडक्ट कसा आहे, निगेटिव्ह, म्हणून दोघांपैकी एकाला कोणतं साईन द्यावं लागणार आहे, निगेटिव्ह साईन. इथून रूट्स काय काय भेटले, इथून रूट्स भेटला आहे √-11 अँड +11. दीज आर द फॅक्टर. रूट नाही, काय भेटलेलं आहे, फॅक्टर. आणि जेव्हा इक्वेशनमध्ये एची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा जे फॅक्टर असणार तुमचे, त्या फॅक्टरच्या अपोजिट नंबर म्हणजेच काय असणार आहे, रूट्स असणार आहे. आता काय करणार, मिडल टर्मच्या ऐवजी हे 2 फॅक्टर काय करणार आहे, पुट करणार आहे. हा जो मिडल टर्म आहे, मिडल टर्म ऐवजी 2 फॅक्टर काय करणार आहे, आपण राईट टर्म करणार आहे. मग काय यायला पाहिजे, तर बघा काय येणार आहे, हा एम स्क्वेअर ॲज इट इज मायनस √11 एम प्लस √11 एम मायनस 11 इज इक्वल टू द 0. सिम्पल मिडल टर्म पुट केलेली आहे. आता काय करणार, पहिल्या 2 टर्म आणि लास्ट 2 टर्म्स, फर्स्ट 2 टर्म्स अँड लास्ट 2 टर्म्स. फर्स्ट 2 टर्म्स अँड लास्ट 2 टर्म्स दोघांमधून काय घेणार आहे, कॉमन. काय कॉमन आहे, तर कॉमन काहीच दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ आपण कॉमन काय घेणार आहे, एम कॉमन घेणार आहे. काय कॉमन घेतला इथून, एम कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहतो, बाकी हा एम बाकी राहिला. इथला एम आपण ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे, म्हणजे प्लस अंडररूटमध्ये काय आलेलं आहे, 11. राईट. एम कॉमन घेतला, 2 एमपैकी 1 एम बाहेर आहे, आतमध्ये 1 एम राहिला. √11 एमपैकी एम कॉमन घेतलेला आहे, इथं काय राहील, बाकी -11. इथून कॉमन काय आहे, जर समजत नसलं कॉमन काय घ्यायचं, सिंपल बघा, हा जो ब्रॅकेट आहे तोच ब्रॅकेट इथं तयार व्हायला पाहिजे. इथं काय आहे, एम, इथं काय √11 एम राहण्यासाठी कॉमन काय घ्यावं लागणार आहे, √11. म्हणून इथून काय घेतला, √11 कॉमन.
√11 कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये काय राहणार आहे यम मायनस 11 अपॉन √11 काय होणार आहे √11. बघा दोन्ही ब्रॅकेट काय भेटलेले आहेत सेम, दोन्ही ब्रॅकेट काय भेटले तिथून सेम भेटलेलं आहे. आता परत जर का व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर यम मायनस √11 आणि यम मायनस √11 परत काय आहे कॉमन आहे. परत काय घेणार यांना कॉमन. का कॉमन घेतो लक्षात द्या, दोन्ही ठिकाणी परत कॉमन दिसतं यम मायनस √11 यम मायनस √11. हे समजलं की इथं 11 कसा आला. बघा 11 आहे, 11 मधून आपण काय घेतलं होतं √11 कॉमन घेतलेलं आहे. 11 मधून √11 काय घेतलेलं आहे कॉमन. मग बाकी काय राहतो बघा 11ला आपण काय राईट डाऊन करू शकतो √11 इंटू √11 अपॉन हा √11 ॲज इट इज. √11 गेट कॅन्सल, बाकी काय राहिलेलं आहे √11 म्हणून इथं काय आला हा √11. बघा आता इथून काय घेतला हा यम मायनस √11 कॉमन घेतला, मग ब्रॅकेटमध्ये परत काय राहिला हा यम प्लस √11 इज इक्वल टू काय येणार आहे 0. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे, दोन संख्येचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे ॲटलिस्ट 1 नंबर काय असेल पाहिजे 0. म्हणजे यम मायनस √11 0 असू शकतो किंवा मग 0 काय असणार आहे यम प्लस √11 इज इक्वल टू काय असू शकतो 0. इथून यमची व्हॅल्यू काय येते यम इज इक्वल टू -11 होता, साईड चेंज केल्यानंतर काय झालं आहे +11 ऑर इथून काय होऊ शकतो यम इज इक्वल टू या साईडला काय +√11 साईड चेंज केल्यानंतर काय होणार -√11. तिन्ही मेथड आन्सर काय आलं सेम. इथं सुद्धा आलं यम इज इक्वल टू √11 आणि या ठिकाणी सुद्धा काय आलं यम इज इक्वल टू -√11. इथपर्यंत काय अडचण नाही. गिवन क्वेश्चन नंबर 12 तुम्ही तिन्ही मेथडनं सॉल्व्ह करू शकता, जी इझी वाटेल त्यांना सॉल्व्ह करा, मार्क्स तुम्हाला सेम भेटतील. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का नाही. चला आता नेक्स्ट पार्ट आपण उद्या कंप्लीट करूया. थँक्यू.